यहोवा देव ईर्ष्यावाला देव आहे आणि दुसऱ्याला तो आपला गौरव देणार नाही व कोरी मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही. प्रारंभ 3:16-19. यहोवा देवाने आदाम व यहोवा यांना बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याचे फळ खाऊ नका अशी आज्ञा दिली होती. ती यहोवा व आदाम याने मोडली. यहोवा देव आज्ञा मोडणाऱ्याला माणसानं शिक्षा करतोच. यहोवा देवाने लगेच हवामुळे सर्व स्त्रियांना दुःखाने लेकरे पसावतील. तसेच आदामाला म्हणाला, तुला ज्या झाडाचे फळ खाऊ नको अशी आज्ञा दिली होती ती तू मोडलीस, म्हणून तुझ्यामुळे भूमी शापित आहे व तू आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्टाने तिचे फळ खाशील व तू शेतातली वनस्पती खाशील. तू माती आहेस आणि मातीकडे तू परत जाशील. हेजेकेल अध्याय 8, 10, 11, 17-18. मी आज जाऊन पाहिले तो पहा, सरपटणाऱ्यांचा व अमंगळ पशूचा प्रत्येक आकार आणि इस्रायलाच्या घराण्याच्या सर्व मूर्ती भिंतीवर सभोवार काढलेल्या होत्या. आज जगातल्या सर्व संतांच्या मूर्त्या बनवून त्याची आराधना केली जाते आणि त्यांच्यासमोर इस्रायलच्या घराण्यातल्या वडिलातले 70 जण उभे होते आणि त्याच्यामध्ये शापानाचा मुलगा याजन्या उभा होता आणि प्रत्येकाचे धुपाटणे प्रत्येकाच्या हातात होते आणि धुपाच्या धुराचा दाट ढग चढत होता. तेव्हा तो मला म्हणाला, मनुष्याच्या मुला, तू हे पाहिले आहे काय? येथे जी अमंगळ कर्मे करीत आहेत ती यहूद्याच्या घराण्याला हलकी गोष्ट वाटते काय? कारण त्यांनी देश जुलमाने भरला आहे आणि मला राग आणायला ते पुन्हा फिरले आहेत. आणि पहा, ज्या झाडाची पूजा करतात त्याची फांदी ते आपल्या नाकाला लावतात. याकरता मीही क्रोधाने वागेन. माझा डोळा कळवळा करणार नाही व मी दया करणार नाही. जरी त्याने मोठ्या शब्दाने माझ्या कानाजवळ आरुळी केली तरी मी त्याचे ऐकणार नाही, असे यहोवा देव म्हणतो. हेजेकेल अध्याय 28:2. प्रभू यहोवा देव करुबाला असे म्हणतो, तुझे हृदय उंचावले आहे आणि तू म्हणाला आहेस की मी देव आहेस. मी समुद्राच्या हृदयामध्ये देवाच्या आसनावर बसलो आहे आणि तू जरी मनुष्य आहेस व देव नाहीस तरी तू आपले हृदय देवाच्या हृदयासारखे करतोस. हेजेकेल अध्याय 28:14-17. तू अभिषिक्त पाखर घालणारा कुरूप होतास आणि मी तुला जेव्हा स्थापिले तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तो अग्निपाषाणामध्ये हिंडत फिरत होतास. तो अस्तित्वात आणला गेलास त्या दिवसापासून तुझ्यामध्ये अन्याय सापडला तोपर्यंत तू आपल्या मार्गात परिपूर्ण होतास. तुझा व्यापार फार असल्यामुळे लोकांनी तुझा मध्यभाग बलात्काराने भरला आहे आणि तू पाप केले आहे. म्हणून मी तुला भ्रष्ट झालेला समजून देवाच्या पर्वतातून तुला काढून टाकले आहे. आणि अरे पाखर घालणाऱ्या रुबा, मी तुला अग्निपाषाणातून काढून नष्ट केले आहे. तुझ्या शोभेमुळे तुझे हृदय उंच झाले होते. तू आपल्या प्रभेमुळे आपले ज्ञान बिघडवले आहे. मी तुला भूमीवर टाकून दिले आहे. मी तुला राजापुढे ठेवले आहे अशासाठी की यहोवा देवाने त्याला काय शिक्षा दिली ते लोकांनी पाहावे. यहोवा देव जो कुरूप, जो मोठा पवित्र आत्मा, ज्याने फक्त आपल्या मनात विचार केला की मी देवासारखा होईन, त्याबरोबर लगेच यहोवा देवाने त्याला दिलेला अंगार काढून स्वर्गातून खाली भूमीवर खालून राखेत करून टाकले. तसेच इस्रायलच्या घराण्याच्या सर्व मूर्ती भिंतीवर सभोवार काढलेल्या होत्या. त्या पाहून मीही क्रोधाने वागेन. माझा डोळा कळवळा करणार नाही, असे यहोवा देव म्हणतो. मग आज जगभर संत बनवून त्यांच्या मूर्त्या करून आराधना केल्या जात आहे. ती मूर्तीपूजा आहे. त्याचा यहोवा देवाला वीट आहे. आपण यहोवा देवाने येशू ख्रिस्ताने दिलेली पहिली आज्ञा, एकच यहोवा देवाला भज व मूर्तीपूजा करू नको, याबद्दल व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्याबद्दल आपण या उपवास काळामध्ये
यहोवा देवाकडे क्षमा मागूया व त्या पाळण्याचा प्रयत्न करूया. हाच खरा पश्चाताप होय. आपण एकच यहोवा देवाला भजूया व आपल्या विनंत्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यहोवा देवाकडे ठेवूया, म्हणजे त्या पूर्ण करील. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.